उद्धव ठाकरेंच्या दणक्याने अख्खं वातावरण टाईट. 20,000 पोलीस आणावं लागतात अडवायला. शाखा कुणाची? शिवसेनेची. शिवसेना कुणाची? बाळासाहेब ठाकरेंची. उद्धव ठाकरे कुणाचे? बाळासाहेब ठाकरेंचे. शिवसैनिक कुणाचे? बाळासाहेब ठाकरेचे आणि उद्धव ठाकरेंचे. ताबा कुणी मारला? ज्याने कुणी 50 खोके घेऊन एकदम ओके झाले. शिवसैनिकांच्या, शिवसेनेच्या, ठाकरेंच्या निष्ठेच्या पाठीत खंजीर खुपसला. कदाचित ते, हे बघा, आमदारकी असेपर्यंत ते पदावर असू शकतात, सत्ता असेपर्यंत, 5 वर्षाची मर्यादा असेपर्यंत. परत तर निवडून यावं लागेल ना, जनतेत जावंच लागेल ना. जनतेने काय ठरवलंय? कालच उद्धव ठाकरेंनी सांगितलं की जी काय सत्तेची मस्ती आहे, जी काय तुम्ही पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी ताबा मारण्याचं काम करताय, तुम्ही एखाद्या म्हणजे जमिनीवर ताबा माराल, ज्या गोष्टी अनैसर्गिक आहेत त्या गोष्टीवर ताबा माराल, ज्या गोष्टी स्थिर आहेत त्याच्यावर ताबा मारणार किंवा माराल, पण ज्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये, त्या मनावर ताबा कसं काय मारणार? आणि याच्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे, जे ओढाओढीचं, लुटण्याचं, ताबा मारण्याचं आणि पैसे देऊन फुकटात बॅनर लावण्याचं जे राजकारण सुरू आहे, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून एवढीच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अहो, तुम्ही सत्तेत आहात, महाराष्ट्र गिळलाय, महाराष्ट्रावर तुमची सत्ता आहे, केंद्राच्या आशीर्वादाने तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही, तुमच्याकडे लोक नाहीत म्हणून किती लोकांना विकत घेऊ शकता? जे भिकारी पैशावर विकले जातात त्यांनाच विकत घेऊ शकता. पण एवढं सगळं होत असताना, एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये घाणेरडं, चांगलं वाईट राजकारण दिसत असताना, सत्तेची चावी तुमच्याकडे असताना लोक तुमच्याकडे कसे येतात? लोकांना तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि मग बॅनर लावले जातात. मग ते ठाण्यात असू द्या, मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या, विदर्भात असू द्या, महाराष्ट्रात कुठल्याही, कोकणात असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रात असू द्या, खानदेशात असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही वाडी वस्तीवर, गावगाड्यात, तालुक्यात, शहरात, सत्ताधीश तुम्ही आहे म्हणून तुमच्याकडे पैसे आहेत आणि स्वार्थासाठी एक लाचाराची फळी कुठेही ऍक्टिव्ह असते. ते खोबरं जिकडं वाटलं जातं तिकडं चांगलं म्हणतात, भांडारा असेल तरच वरबडायला येतात. ही जी माणसं आहेत, यांनीच महाराष्ट्राचं राजकारण खरं तर बदनाम केलंय. पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला, संतांचा, समाज सुधारकांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आपला. पण तिथं प्रॉब्लेम असा झालाय की काही तथाकथित स्वार्थी लोकांनी, म्हणजे एका बाजूला हा देश भारतीय संविधानाच्या विरोधात चालवला जातो, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विष कालवलं जातं, परंतु ज्यांनी संविधानाची निर्मिती केली त्यांचीच काही लोक इकडेही असतात आणि इकडेही असतात. महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, मराठा, बहुजन, कुणबी, तेली, माळी, साळी सगळेच, सगळ्यांना माहितीये की तुमच्या मुळावर उठलेत. सगळ्यांना माहितीये आरक्षण कशा पद्धतीनं दिलं जात नाही. सगळ्यांनाच माहितीये आरक्षणाच्या चळवळीची कशी हत्या होते, आरक्षणाचा कसा फुटबॉल होतोय. सगळे विषय महाराष्ट्रासमोर आव असून बसलेत आणि हे सत्तेमधले टिवल्या बावल्या देणारे सगळ्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. हा मनोवादी काव आहे, लक्षात घ्या. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाऊन हे सत्ता मिळवतील. मिळवण्यासाठी काय प्रयत्न केला तुम्हाला माहितीये? एक पक्ष काय, 2-2 पक्ष फोडले. लाचारांना जे जे काही पाहिजे, अरे तुम्ही कितीही पैसे कमवा, कुणीही असू द्या, या देशातला, जगातला कुठलाही माणूस असू द्या, तुम्ही कुठलाही माणूस घ्या, मेल्यानंतर सगळं इथंच ठेवून जायचंय. त्याच्यामुळे जी काय हव्यास आहे ती
म्हणजे हाव असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना हे सगळं म्हणजे इथं सोडून जायचंय, तरीही निष्ठेचा मात्र बाजार मांडतात, म्हणून महाराष्ट्र बदनाम झाला. या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने जगायला मराठी माणसाला जर कोणी शिकवलं असेल तर ते शिवसेनेने शिकवलं. शिवसेना म्हणजे कोणी शिकवलं? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. त्यांच्या आवाजात, त्यांच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचे तरुण वाटेल ते करायचे. ते जे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या तारुण्यात त्यांना जे जोडले गेले, आज बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांचे शिवसैनिक आहेत, निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना नावाचा ब्रँड आहे, ठाकरे नावाचा ब्रँड आहे. पण ठाकरेंची शिवसेना कुणीतरी चोरली, ठाकरेंचा धनुष्यबाण कुणीतरी चोरला, पण ठाकरेचा शिवसैनिक चोरू शकले नाहीत. ठाकरेंचा त्या ठिकाणी ठाकरे बाणा कुणी चोरू शकले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाखेमळून वाद घातला जातो. मुंबऱ्यामध्ये शिवसेनेची शाखा ती काही तथाकथित लोकांनी तोडली किंवा त्याला ताब्यात घेण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे, पण शिवसैनिक खवळले, ठाकरे खवळले. उद्धव ठाकरे साहेब तिकडे निघाले, प्रोग्राम ठरला, दिवस ठरला, मीडियाने जो काही ब्रँड केला, तो काही म्हणजे चर्चा केली, ती इतकी पेटली. मुंबईतले हजारो शिवसैनिक त्या मुंबऱ्याच्या दिशेने निघाले. खरं तर बरेच लोक पक्ष आणि विचारधारा बाजूला ठेवून फक्त ठाकरेंसाठी त्यांच्यात सहभागी झाले असंही असू शकतं. जितेंद्र आव्हाडांनी ते सहभाग नोंदवून ते दर्शवलं. पण अडचणीच्या काळात सोबत राहतो तो खरा माणूस असतो. उद्धव ठाकरे तिथं गेले, पण उद्धव ठाकरेंना, त्यांच्या शिवसैनिकांना, शिवसेनेला अडवण्यासाठी सरकार किती घाबरलं बघा. 20,000 पोलीस. कशाला म्हणतात 20,000? तिकडे अडवणं, सरकारच्या वतीनं पोलिसांवर बर्डन आणून त्या बॅरिगेड्स लावणं, हे सगळे घाबरटपणा तर झालाच. पण ठाकरेंची दहशत, ठाकरेंची जी भीती आहे इथल्या व्यवस्थेच्या मनामध्ये, डर अच्छा है, डर अच्छा लगता है, डरना जरूरी है और ये डर भी हमें अच्छा लगता है, अशी परिस्थिती 20,000 पोलीस उभा करून त्या ठिकाणी निर्माण केली गेली. मला ह्याच्यातून एकच सांगायचंय, ठाकरेंनी जर डरकाळ्या फोडल्या, आणि त्यांनी फोडलीच, घ्या निवडणुका दम असेल तर, किंवा जे काही बाकीचं असेल, जे काही बोलले त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामधून एक भूमिका लक्षात घ्या, त्याच्यामधून एक मेसेज लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं सत्ताधाऱ्यांनी की ग्रामपंचायती जे काल परवा निवडणुका झाल्या, जास्तीत जास्त त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. हे सगळं झूट आहे, चूक आहे. सगळे स्वतःच्या जीवावर निवडून आले. ह्यांनी बॅनर ह्यांचे लावण्यासाठी पैसे दिले असतील, म्हणून ह्यांना वाटतं ग्रामपंचायती आमच्या. हे सगळं झूट आहे. इथे काय पक्षाचं कुठलं चिन्ह नसतं, त्यांचे पॅनल असतात, सगळी मिक्स खिचडी असते. तरीही जर घाबरेटपणा नसेल आणि सत्ताधाऱ्यांच्या पक्षांनी जो सर्वे केला त्याच्यात ह्यांची पिछेहाट होणार आहे हे माहिती असून त्यांनी निवडणुका विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी होऊच नाहीत लवकर, याच्यासाठी प्रयत्न केला. विधानसभा थोडी लांब आहे, लक्षात घ्या, पण लोकसभा 1 वर्षावर आली. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद 1.5 वर्ष झालं प्रशासक आहे. असेल दम तर घ्या ना, बघू कोणाची सत्ता आहे आणि बघू कोणाची ताकद आहे. साहेब, हे सगळं बोलाचीच भात आणि बोलाचीच कडे. सगळे घाबरलेत, आणि मग घाबरलेत म्हणून सत्तेचा, पदाचा जो काही गैरवापर करतोय ते आपण पाहतोय. पण या सगळ्या गोंधळामध्ये उद्धव ठाकरे जिंकले का त्यांना अडवायला 20,000 पोलीस उभं करावे लागले. ही गोष्ट सामान्य नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये कोण आहे हे लोकांनी खरं तर सांगितलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, खरं आहे ना? धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.